जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा निवडणुकीनंतर, त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुखाच्या खुनाचा त्यांनी वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पाहावं लागेल. मग अशा प्रकारची लढाई सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात का करायला लावली नाही तुम्ही? कारण का दलित होता तो? सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचं रक्षण करण्यासाठी मारला गेला, पोलीस लॉकअप मध्ये मारला गेला. त्याच्यावरती कुणी आंदोलन केलं नाही, करायला लावलं नाही भाजपनं. पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये हा वापर केला गेला. हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं एक स्वरूप आहे.